तर 10वी आणि 12वी बोर्ड विद्यार्थ्यांकरता त्यांच्या निकालाबाबत खूपच महत्त्वाची बातमी समोर येत आहे. म्हणजेच 10वी आणि 12वी बोर्ड एक्झाम 2024चा निकाल पाहण्याकरता तुमची नवीन वेबसाईट जाहीर करण्यात आलेली आहे, लॉन्च करण्यात आलेली आहे. म्हणजेच फायनली खूपच महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे 10वी आणि 12वी बोर्ड विद्यार्थ्यांकरता. बघा, निकाल पाहण्याकरता वेबसाईट लॉन्च केलेली आहे. म्हणजेच ती वेबसाईट तुम्ही कशाप्रकारे सर्च करणार, कोणती ती वेबसाईट आहे, कशाप्रकारे ती वेबसाईट दिसते आणि त्या वेबसाईटचं ऑफिशियल होमपेज कसं आहे, म्हणजेच त्या होमपेजवरती जाऊन तुम्ही रिझल्ट कशाप्रकारे पाहणार आहे. खूप सारे प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झालेले असतील. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुमचे पूर्ण सोल्युशन, तुमच्या प्रश्नांचे पूर्ण आन्सर तुम्हाला मिळणार आहे. बघा, जी वेबसाईट आहे ती कशी दिसते, सोबतच त्या वेबसाईटवरती तुम्ही रिझल्ट, तुमचा रोल नंबर आणि तुमच्या आईचं नाव टाकून कशाप्रकारे तुम्ही पाहणार आहे, ती वेबसाईट कोणती आहे सर्व तुम्हाला माहीत पडणार आहे. सोबतच सर्वच म्हणजे 10वी आणि 12वी विद्यार्थ्यांचा एक क्वेश्चन होता, म्हणजेच 10वी आणि 12वी बोर्ड एक्झाममध्ये कोणकोणते असे सब्जेक्ट आहे त्यामध्ये तुम्हाला बोनस अंक मिळणार आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा हा क्वेश्चन आहे. हा पण क्वेश्चन यामध्ये सॉल्व्ह होणार आहे. तर बघा, सर्वात अगोदर आपण आलेलो आहोत महाराष्ट्र एक्झामिनेशन 2024 रिझल्ट, म्हणजेच महाराष्ट्र बोर्डच्या ऑफिशियल होम पेजवरती, जिथे तुम्ही तुमचा रिझल्ट पाहणार आहे 2024चा, म्हणजेच या वर्षीचा 10वी आणि 12वीचा बोर्ड निकाल तुम्हाला याच होम पेजवरती किंवा याच वेबसाईटवरती पाहायला मिळणार आहे. तर बघा, सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो, खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक क्वेश्चन इथे सॉल्व्ह होणार आहे. बघा, आपण काय काय पाहणार आहोत. सर्वात अगोदर तुमचा रिझल्ट केव्हा लागेल, तुम्ही यावरती तुमचा रिझल्ट कसा पाहणार आहे, यामध्ये कोणत्या प्रकारे तुम्हाला माहिती भरावी लागेल, रोल नंबर, आईचं नाव. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजेच थर्ड म्हणजेच तुमचा जो ऑफिशियल निकाल आहे तो यावर्षी कसा लागणार आहे, तुम्हाला कशाप्रकारे मार्क्स देण्यात येतील. सोबतच यावर्षी बेस्ट ऑफ 5 कशाप्रकारे तुमचा जो पर्सेंटेज आहे तो निघणार आहे. सोबतच तुम्हाला किती बोनस अंक किंवा ग्रेस मार्क्स किंवा एक्स्ट्राचे मार्क्स मिळणार आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजेच खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा एक क्वेश्चन होता. आणि बघा, खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा एक क्वेश्चन होता, म्हणजेच 10वी आणि 12वीचे ऑफिशियल डेट काय आहे, त्या दिवशी आमचा निकाल लागणार आहे, ते डेट्स काय ते आम्हाला सांगा. तर बघा, पूर्ण हे जवळपास 4 ते 5 क्वेश्चन तुमचे येथे सॉल्व्ह होणार आहे. सर्वात अगोदर बघा, महाराष्ट्र बोर्ड एक्झामिनेशन 2024नी जी ऑफिशियल वेबसाईट लॉन्च केलेली आहे ती ही वेबसाईट आहे. सोबतच बघा, तुम्ही कशाप्रकारे सर्च करणार, सिंपल तुम्ही जर होम महाराष्ट्र result.nic.in तुम्ही सर्च केलं तरी तुम्ही या पेजवरती येणार आहे. किंवा बघा, तुम्हाला इथे दिसत असेल महाराष्ट्र result.nic.in. आता बघा, खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा हा पण प्रश्न असेल की होम महाराष्ट्र एक्झामिनेशन रिझल्ट 2023 येथे दिसत आहे. तर बघा, आता ही जी नवीन वेबसाईट आहे महाराष्ट्र result.nic.in ही लॉन्च केलेली आहे. आणि बघा, सर्वात अगोदर काय होणार आहे, आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा क्वेश्चन असेल की आमचे जे पेपर आहे ते पूर्ण प्रकारे चेकिंग झालेली आहे का, आम्हाला बोनस अंक देऊन पूर्ण जी कॅल्क्युलेशन आहे ती केलेली आहे का बोर्डने. तर बघा, सर्वात अगोदर काय होणार आहे, आता ही सर्वात अगोदर फर्स्ट स्टेप आहे, म्हणजेच महाराष्ट्र बोर्डने काय केलं, तुमची जी महाराष्ट्र एक्झामिनेशन रिझल्ट 2024ची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती लॉन्च केली. आता बघा, ही वेबसाईट लॉन्च करण्यात आलेली आहे, म्हणजेच यावरती जो विद्यार्थ्यांचा पूर्ण डाटा आहे, फॉर एक्झाम्पल तुमचा जो रिझल्ट आहे, बघा अशा प्रकारे तुमचा एक रिझल्ट लागतो आणि तुम्हाला रिझल्ट डाउनलोड करण्याकरता सिंपल अशा प्रकारचं एक पेजवरती तुम्हाला इथे तुमचे पूर्ण सब्जेक्ट, म्हणजेच तुमचं जे मॅथ, इंग्लिश, इझिली तुमचं जे हिंदी वगैरे सर्व जे सब्जेक्ट आहेत ते इथे तुम्हाला देण्यात येतात. त्यानंतर तुम्हाला पूर्ण टोटल मार्क्स किती मार्क्स दिले जातात, म्हणजे इंग्लिशमध्ये 80 मार्क्स, हिंदीमध्ये जे पण मार्क्स आहे पूर्ण कॅल्क्युलेशन करून तुमचे जे इथे पर्सेंटेज आहे बेस्ट ऑफ 5 नुसार येथे तुमचे पर्सेंटेज कॅल्क्युलेट केल्या जातात. सोबतच बघा, हे पूर्ण जी माहिती आहे प्रत्येक विद्यार्थ्यांची अशाच प्रकारे या वेबसाईटवरती अपलोड केली जाते. आता बघा, अपलोड केल्यानंतर काय होणार आहे, सर्व विद्यार्थ्यांचा हा ऑफिशियल डाटा या ऑफिशियल वेबसाईटवरती अपलोड केला जातो. आणि अपलोड केल्यानंतर त्वरित दुसरं जी स्टेप आहे, म्हणजे बघा ही जी दुसरी स्टेप आहे ते आहे ऑफिशियल वेबसाईटवरती तुमची 10वी आणि 12वीची रिझल्ट डेट घोषित करणे. म्हणजे जशा प्रकारे पूर्ण ऑफिशियल वेबसाईटचं काम झालं की यावरती पूर्ण स्टुडंटचा 10वी आणि 12वीचा डाटा अपलोड झालेला आहे, म्हणजे तुमचा रिझल्टचा पूर्ण जो कारोबार आहे तो पूर्णपणे पार पाडण्यात आलेला आहे. त्यानंतर बोर्डचं एकच काम राहतं, म्हणजेच विद्यार्थ्यांना त्यांच्या रिझल्ट डेट सांगून देणं आणि खूपच लवकर ऑफिशियल वेबसाईटवरती तुमचे रिझल्ट डेट पण जाहीर होतील. जशा प्रकारे हा अपलोडिंगचा डाटा पूर्णपणे समाप्त होणार आहे, म्हणजेच येथे अपलोड करणे पूर्णपणे कंप्लीट होणार आहे. आणि त्यानंतर बघा, येथे पण तुम्हाला एक दिलेलं आहे लेटेस्ट अनाउन्समेंट, हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजेच तुम्हाला पूर्ण तुमची डाऊट आहे ती क्लिअर होणार आहे. सोबतच 10वी आणि 12वीचा रिझल्ट हा एक्झॅक्ट कोणत्या तारखेला लागणार आहे आणि टायमिंग काय हे पण आपण पाहणार आहोत. बघा, खूप सारे विद्यार्थी काय करतात, 10वी आणि 12वीचा रिझल्ट लागल्यानंतर खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं ड्रीम असतं की बाहेरगावी शिकण्याकरता किंवा स्टेट लेवलवरती किंवा सिटी लेवलवरती शिकण्याकरता जावं. आणि तुम्हाला माहिती आहे, एज्युकेशन जर बाहेरून घ्यायचं असलं तर मोस्टली जी 10वी आणि 12वीची जी प्रोसिजर असते ती ऑनलाईन असते. ॲडमिशन प्रोसिजर ऑनलाईन पूर्ण झालेली आहे, तर त्या ऑनलाईन प्रोसिजरमध्ये तुम्हाला फुल सपोर्ट मिळणार आहे. सोबतच तुमचा निकाल लागल्यानंतर तुम्हाला ॲडमिशन सेक्टर वेगवेगळे स्ट्रीम आहेत त्यामध्ये ॲडमिशन घेण्याकरता तुम्हाला मदत होणार आहे. म्हणजेच तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. सोबतच बघा, जशा प्रकारे तुमची लिंक ॲक्टिवेट होणार आहे रिझल्टची आणि रिझल्ट दिसायला स्टार्ट होणार आहे, म्हणजे तुम्हाला ऑफिशियली लाईव्ह येऊन तुमचा रिझल्ट चेक केला जाईल विद्यार्थी मित्रांनो. आणि तुम्ही तुमचा रिझल्ट लाईव्ह चेक करू शकाल. जर तुम्हाला तुमचा रिझल्ट पाहण्याकरता दिक्कत येत असेल किंवा तुमचा रिझल्ट तुम्हाला पाहता येत नसेल तर लाईव्ह आपण येथे चेक करणार आहोत. सोबतच बघा, मी तुम्हाला रिझल्टच्या दिवशी जवळपास 2 ते 3
अदर वेबसाईट सांगणार आहे, ज्यामध्ये तुम्ही विदिन अ सेकंड तुमची माहिती फिल करून तुम्ही रिझल्ट पाहू शकाल. बघा खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा क्वेश्चन येतो की रिझल्ट कसा पाहायचा. काही नाही, ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्ही आला आणि तुम्हाला याच्या खालीच तुम्हाला एक ऑप्शन मिळतं. एक तुम्हाला ऑप्शन येतो रोल नंबर. तुमचा जो रोल नंबर आहे H117226, जो पण तुमचा रोल नंबर आहे तो तुम्हाला अशा फॉर्मॅटमध्ये टाकायचा असतो. तुमच्या म्हणजे जो रोल नंबर असतो त्यामध्ये H किंवा S अशा प्रकारे अल्फाबेट असतात, ते पण तुम्हाला टाकायचे असतात. त्यानंतर तुमच्या आईचं नाव, फॉर एक्झाम्पल काही पण सीता गीता काही पण असेल, तुम्हाला आईचं नाव टाकायचं आहे पूर्ण कॅपिटलमध्ये आणि सिंपल तुम्हाला सबमिट करायचं आहे. तुमचा रिझल्ट तुमच्या समोर येतो. अशा प्रकारे तुम्हाला इझिली रिझल्ट पाहता येतो. त्यानंतर बघा खूपच महत्त्वाचं म्हणजे लेटेस्ट अनाउन्समेंट. त्याबद्दल तुम्ही आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. आणि 10वी-12वी विद्यार्थ्यांकरता ऑफिशियल वेगवेगळे 2 ग्रुप बनवलेले आहे, व्हॉट्सअप ग्रुप. त्यामध्ये गर्ल्स आणि बॉईज दोन्ही पण अवेलेबल आहेत. तुम्हाला पण तिथे जाऊन जॉईन होऊन जायचं आहे आणि टेलिग्रामला पण जॉईन होऊन जायचं आहे. बघा लेटेस्ट अनाउन्समेंट तुम्हाला सांगणार आहे, खूपच महत्त्वाचे विद्यार्थी मित्रांनो. त्या अगोदर खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा एक क्वेश्चन होता, ग्रेस मार्क्स, एक्स्ट्रा मार्क्स किंवा बोनस अंक आम्हाला कोणत्या विषयामध्ये मिळणार आहे 10वी आणि 12वीच्या, आणि किती मार्क्स मिळणार आहे. यावरती मी ऑफिशियल एक व्हिडिओ बनवलेला आहे. ऑफिशियल इन्फॉर्मेशन त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे की यावर्षी तुम्हाला ग्रेस मार्क्स किंवा नवीन जी ग्रेडिंग सिस्टम आलेली आहे ती कशा प्रकारे आहे, किती विद्यार्थ्यांना, कोणत्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. म्हणजेच A1 अकॅडमीच्या ऑफिशियल चॅनलवरती तुम्ही जा आणि त्यामध्ये तुम्ही व्हिडिओ सर्च करून पाहू शकता. म्हणजे तुम्हाला प्रॉपरली इन्फॉर्मेशन मिळणार आहे की किती ग्रेस मार्क्स मिळणार आहे. आणि यावर्षी तुमचा नापास व्हायचा जे पर्सेंटेज आहे ते खूप घसरलेलं आहे. म्हणजेच यावर्षी जास्तीत जास्त विद्यार्थी पास होणार आहे. बघा लेटेस्ट अनाउन्समेंट तुम्हाला इथे क्लिअरली सांगितलेलं आहे. रिझल्ट फॉर द एक्झाम कंडक्टेड इन 2024, जी एक्झाम तुमची बोर्ड एक्झाम 10वी आणि 12वी 2024 झालेली आहे, हॅव नॉट बीन अनाउन्स सो फार. अजून त्याचा जो रिझल्ट आहे किंवा जी रिझल्टची जी प्रोसेस आहे ती पूर्ण झालेली नाही आहे. प्लीज लुक फॉर द अनाउन्समेंट ॲट एक्झाम रिझल्ट पोर्टल. म्हणजेच ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे किंवा ही ऑफिशियल रिझल्ट पाहण्याकरता जी पोर्टल लॉन्च झालेलं आहे, वेबसाईट लॉन्च झालेली आहे, हे तुम्हाला पाहत राहायचं आहे. बट डोंट वरी विद्यार्थी मित्रांनो, A1 अकॅडमी असल्यावर तुम्हाला काही टेन्शन घ्यायची जरूरत नाही आहे. जशा प्रकारे लिंक किंवा या वेबसाईटवरती काही पण नवीन आलं तर तुम्हाला सर्वात अगोदर याच चॅनल माध्यमाद्वारे अलर्ट नोटिफिकेशन मिळणार आहे. म्हणजे बघा खूपच लवकर तुमचा एक येथे नवीन फॉर्मॅट येणार आहे. म्हणजे तुम्हाला रिझल्ट पाहण्याकरता एक बॉक्स तयार होतो. यामध्ये रोल नंबर, त्यानंतर तुमच्या आईचं नाव, जे काही असेल, डेट ऑफ बर्थ आणि सिंपल सबमिटचं बटन. हा पोर्शन येथे यायचा राहिलेला आहे, कारण आतापर्यंत अपलोडिंगचं काम पूर्ण झालेलं नाही. खूपच लवकर तुमचा स्टुडंटचा मार्क्स आणि पर्सेंटेजचा डाटा यामध्ये अपलोड करण्यात येतो. आणि जशा प्रकारे हे काम पूर्ण झालं किंवा यावरती काही पण चेंजेस झाले किंवा ऑफिशियल बोर्डच्या वेबसाईटवरती काही पण अपडेट आली, तुम्हाला त्याच वेळेस तुरंतमध्ये याच चॅनल माध्यमाद्वारे अलर्ट नोटिफिकेशन मिळणार आहे. आणि खूपच महत्त्वाचं म्हणजे 10वी आणि 12वी सर्व विद्यार्थ्यांना कमेंट नक्की करायचे की तुम्हाला 10वीमध्ये किती पर्सेंटेज मिळू शकतात, 12वीमध्ये किती पर्सेंटेज मिळू शकतात. सोबतच 10वी आणि 12वी झाल्यानंतर तुम्हाला कोणत्या स्ट्रीमकडे जायचं आहे, कुठे तुम्हाला ॲडमिशन घ्यायचे आहे, तुम्हाला सायन्समध्ये जायचं आहे किंवा तुम्हाला आर्ट किंवा कॉमर्समध्ये जायचं आहे. आणि 12वीनंतर इंजिनिअरिंग, BSc ॲग्री, BTech काही पण तुम्हाला करायचं असेल, कोणतं जरी स्ट्रीम निवडायचं असेल तर कमेंट नक्की करा विद्यार्थी मित्रांनो. आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. चला लवकरच ऑफिशियल डेट अनाउन्समेंट होताच, रिझल्ट तारखा येताच तुम्हाला अलर्ट नोटिफिकेशन मिळणार आहे. सो सबस्क्राईब नाव अँड विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर रिझल्ट. थँक्स.